कर जोडितो कथे कर जोडितो कथे तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियात चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही आहेत. थोडं पुढं बोलतोय. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावा असं उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातोय. याच तुकोबऱ्यांच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबऱ्यांची ख्याती कायवर नाही. थोडा परिहार देतो. आदरणीय कैलासवासी मदनसिंग परदेशी यांची आजची श्राद्ध तिथी आहे. त्यांचं सगळं कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुना, त्यांची पत्नी, त्यांचे पुतणे, त्यांच्या मुली या सगळ्यांनी एकत्रात येऊन तथा त्यांचं नाव आहे अनिल सिंग परदेशी. वडिलांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनातल्या स्मृती जागवण्याकरता श्राद्धतिथी हा एक असा मुद्दा आहे. दशक्रियेचं तिसऱ्याचं कार्याचं जरी पिंडदान झालं तरी श्राद्धतिथीचं पिंडदान होस तोपर्यंत त्या आत्म्याला सद्गती मिळत नाही तथा शांती भेटत नाही. पण श्राद्धतिथीच्या दिवशी हरिभजन झालं, हरिकीर्तन झालं आणि हरिभजनामध्ये हरिकीर्तनामध्ये तो आत्मा निघाल्यानंतर तो मोक्षाला प्राप्त होतो. तो शांत होत असतो. भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलताना सहज बोलतात की अर्जुना अंतकालेच मामेव स्मरणयुक्त वा कलेवरम. अंतकाळी जाता जाता जो माझं भजन करत जातो तो सत्य लोकाला पोहोचत असतो. आणि म्हणून आपणास कथा खूप आठवतात की वेश्या गणिका ती सत्य लोकाने आदी आदी सगळे मुद्दे आहेत. आणि त्या निमित्तानं त्यांच्या चिरंजीव अनिल सिंग परदेशी आधी त्यांचे सर्व कुटुंबीयांनी हा केलेला या कार्याचा, या श्राद्धतिथीचा हा खटाटोप आहे. आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातली खूप दिग्गज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्यांनी टाळ घेऊन नुसतं उभं राहिलं तरी कीर्तनकार घाबरला पाहिजे असे आमचे आबा म्हणाले. नाही, ही सत्य परिस्थिती आहे बरं. ही सत्य परिस्थिती आहे. आयुष्य परमार्थाशी वेचलं. लहानांच्या पासून खूप मोठ्यांच्यापर्यंत सात संगती केल्या. जे मोठ्या कीर्तनामध्ये चांगल्या सृष्टीमध्ये जे गायचं तेच लहानांच्या कीर्तनामध्ये त्याच पद्धतीनं गायचं. मला मगाशी प्रकाश महाराजांची माझी भेट पहिलीच झाली आणि मला खूप स्वभाव आवडला. पण एक सांगू, वारकरी संप्रदायामध्ये कला किती मोठी आहे हे खूप महत्त्वाची नाही, त्या कलाकाराच्या अंगी नम्रता किती मोठी आहे हे खूप महत्त्वाचे. काळ बदलत 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 निघाला. तुम्ही जुनी मंडळी, आपण जुनी माणसं. मी 35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा माझ्या पाठीमागची खूप मोठी परंपरा आहे. वैकुंठवासी गुरुदेव पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा चालू केली. ही ज्यावेळेला मंडळी मी माझ्या लहानपणापासून काही मंडळी पाहिली, याच्यामध्ये अशी काही मंडळी पाहायला मिळतात. वारकरी संप्रदायामध्ये थोडासा काळ बदलला गेला. संकेत महाराज त्या कलाकारांना आता धोतर म्हणजे काय हे माहीत नाही आणि नेसता सुद्धा येत नाही.
मला खूप बरं वाटलं, प्रकाश महाराज भेटले, आबा भेटले, स्वभाव खूप आवडला. आणि संकेत महाराजांचा रात्रीच मला फोन आला, बाबा तुम्ही येत आहे. सकाळी त्यांचा फोन झाला. खूप गोड हात आहे, खूप गोड हात आहे. 1-2च आवर्तन अशी सुंदर तुम्ही वाजवली, खूप आवडली. हे पाहिजे. हो, कीर्तनामध्ये किती वाजवायचं हे त्या कलाकाराला कळालं पाहिजे. आता किती वाजवतात हा भाग वेगळा आहे. मला थोडंसं क्षमा मागून या गोष्टी बोलेन, पण इतका विचित्र काळ निघाला आबा की रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठलपर्यंत त्यांचा माईकच सेट होत नाही पकवाजांचा. हो, सेटच होत नाही. जय विठ्ठल झालं तरी मी त्याला म्हणतो आता झालंय जय विठ्ठल, सेट करत बस बाबा तू आता. एवढे विक्षेप करतात. त्यांच्या लक्षात येत नाही की साथी करता, कीर्तनाच्या भजनाच्या साथी करता आपण वाजवतोय, आता त्यांच्या साथी करता आम्हाला गावं लागतंय. ही दुर्दैव आमचं. खूप बरं वाटलं संकेत महाराज, विणेकरी छानच आहे तुम्ही. टाळकरी मंडळी भागातली आणि गावातली टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीम तर खूपच सुंदर आहे. आणि ज्यांचा आमचा यूट्यूब आहे तिथे हरिभक्तीपर आहे, उद्धव भाऊ खूप लांबून आलेत. संभाजीनगर जिल्ह्यातून, वैजापूर तालुक्यातून हा माणूस सकाळी 6 वाजता निघून 10 वाजता नांदूर शिंगोट्याला पोहोचतो. मी कमाल केली बाबा, तुम्हा लोकांची खूप कमाल केली बाबा. केवढी ओढ आहे, केवढी ओढ आहे. खूप छान आहे. आपल्याकरता खूप वेळ चांगला आहे. आत्ता कुठं 11:15 वाजता आहेत, आपल्याला 12:15ला थांबायचे. अजूनही माझ्याकडे 1 तास 1.25 तास खूप चांगला आहे. 1 तासामध्ये तुम्हाला छानसा मी अभंगाचा भावार्थ सांगतो. वक्त्याकरता तासभर खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काही 40 मिनिटाचं टिपण पाठ करून आलेलो नाही. खूप तुम्हाला मी सुंदर मुद्दा, एक छानसा अभंग तुमच्या पुढे मांडलेला आहे. याचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे की पूजनीय कैलासवासी मदनसिंग परदेशी यांना भावपूर्ण ही कीर्तनाची आणि यांच्या गाण्याची वाजवण्याची श्रद्धांजली आहे. आपण त्याच्यामध्ये समरस होऊन सुंदर असं भजन करावं. मी अभंगाच्या भावार्थाशी येतो. विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला संगत राहावं की वेदाचा तू अर्थ आम्हासी चढावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबरायांना झाली. मी आवर्जून बोलेन, वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले तुकोबराया. जसं आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये पुढे बोलून जातो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा सार चोजविले, इथपर्यंत आपण येतो. आणि इथं माझ्या संत ज्ञानोबरायांनी नाथ संप्रदायाला थोडासा फाटा दिला आणि वारकरी संप्रदायाची उभारणा केली गेली. संत ज्ञानोबा ते संत तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम मोठं कठीण इतकं मजबूत करावं. बहिणाबाई म्हणतात, हो ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला असे कळस. ज्ञानोबा ते तुकोबा मधील संतांनी, तात्कालीन संतांनी या मंदिराचं काम इतकं कठीण इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबरांचा अवतार झाला आणि कळस म्हणून तुकाराम महाराज झाले. आणि याची खरी प्रचिती आम्हाला संत निळोबरायांनी सांगावी की जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सखळांचा येथून या. इथं संप्रदाय खरा उभा राहिला गेला. ज्ञानोबरायांच्या पासून होता नाही असं नाही, पण संप्रदायाला खरं अगदी महत्व ओ संत तुकोबरायांच्यामुळे निर्माण झालं गेलं. आणि बघता बघता हो याच तुकोबरायांचा ओ गळ्यातला विणा त्याकालीन मल्लाप्पा वासकरांच्या गळ्यामध्ये गेला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पहिली फडपरंपरा निर्माण जी झाली ती वासकरांची झाली. पहिली देहू अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय एका
वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती दाना बाई आई म्हणती दाना बाई आई शिवपीठ है जुनाट शिवपीठ है जुनाट मनती तारा गाई आई मनती तारा गाई आई शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट साथी देती ग्वाही म्हणती दाना बाई आई शिवपीठ तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा राया कारण अवतार तुम्हा राया कायमी कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतारे तुम्हा राया कारण या आणि ज्यांचं वर्णन आहे ते सुद्धा संत अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन केलं. याचं कारण ते एऱ्या गबाळ्याचे काम. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं लागेल. त्याला प्रमाण संताचा महिमा संताची जाणती दुर्लभ यागती आणि गाती दुर्लभ यागती आणि गाती
दुर्लभ या गती आयुष्याचे संताचा महिमा संताची झाले दुर्लभ या गती आयुष्याचे दुर्लभ या गती आयुष्याचे कोल्हापूर जिल्ह्यात साया से कैरीसी प्रपंचे दिनेसी हरसी न भजेसी गवल्या कोणे हरसी न भजेसी गवल्या कोणे साया से घरी से प्रपंच दिन से हरिस न भजते कहल्या गो हरिस न भजते कहल्या गंगाणा महाराज काय मिळणार आहे तुकोबर इतकं छान बोलतात मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप भगतो माझा माय बाप भगतो माझा माय बाप मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप भगतो माझा माय बाप भगतो माझा माय बाप येईल ताप हिरोनी येईल ताप हिरोनी मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप हो भगतो माझा माय बाप भगतो माझा माय बाप माझा माय बाप माय बाप माझा मायबाप काय करतो अरे तुमचं ताप दैन्य दारिद्र्य दुःख सगळं हिरावतो आणि सुखच सुख तुमच्या पदराशी देतो महाराज म्हणतात हेच मी सांगतोय तुमचे तो हा उतरीन पार तो हा उतरीन पार उतरीन पार तो उतरीन पार भव तो नदीचा होवे दुसरा नदीचा ओहा उतरीन पाय भवदुस्तर नदीचा महाराज सांगतायत खूप छान बोलले तुकोबराय पण महाराज याच्यापेक्षा वेगळं काय तुकोबराय म्हणतात संत सान्निध्य करावं लागेल एकाने विचारलं महाराज संत सान्निध्य करू नाही असं नाही पण संत म्हणावं कोणाला संत भेटतात कुठं संत असतात कसे म्हणे तुम्हाला यातलं काहीच माहित नाही हो म्हणे अजिबात माहित नाही एक काम करा बरं म्हणे काय तुम्ही खाली बसा जे तुकोबरायांच्याकडं मी तुकोबरायांच्याकडे बोलतो जे तुकोबरायांच्या जवळ ऐकायला आले त्यांना सांगतात तुम्ही खाली बसा आणि ती लोक खाली बसली याचा अर्थ सांगणाऱ्यानं उभं राहावं आणि ऐकणाऱ्याने बसावं ही त्या काळापासूनची चाललेली ही परंपरा आहे.
बसा. ती सगळी मंडळी खाली बसली आणि तुकाराम महाराज त्यांना सांगू लागले की या अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पाय ही चंदन 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 चंदनाचे हात पाय ही संतन के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. संत के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की प्रहलाद की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लागी रे मोरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे मोरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे मोरी अच्छी मोरी बिगड़ी बने मोरी अच्छी बनेगी. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. बनाई पाटी पोटिया दकार. बनाई पाटी पोटिया दकार. सर्वांगी साकार रंगी गोरी. सर्वांगी साकार अवगी साकर अवगी गोरी. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. बनाई पाटी पोटिया दकार. बनाई पाटी पोटिया दकार. कोटी अंधकार. सर्वांगी साकर अवगी गोड. सर्वांगी साकर अवगी गोड. बनाई पाटी पोटिया दकार. बाकी साखर लगी गोड. सर्वांगी साखर अवगी गोड. आपणा सारी के करती हो अपना तारीख करती दाता. हो बड़ा सारी के करती बकार. बड़ा सारी के करती बकार. अपना तारीख करती साकार. हो अपना तारीख करती साकार. बड़ा सारी के करती बकार.
काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी कापना तारीख कैरीचा काळ हो आपला तारीख कैरीचा काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी आपला तारीख कैरीचा काळ हो आपला तारीख कैरीचा काळ आपला तारीख कैरीचा काळ नाही काळ तया नाही काळ तया मनी तैसा सज्जना पासोने तुका मनी तैसा सज्जना पासोने तुका मनी तैसा अंधकार दीपनाही पाठ कोटी अंधकार पाहता अवगुण मिळे चिना पाहता अवगुण मिळे चिना दीपनाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी सागर आवडी तुकाराम 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 तुकाराम